श्री स्वामी समर्थ. आपल्याला माहिती आहे, अंकशास्त्र, भौतिकशास्त्र हे विश्व आपल्याला भरपूर काही सांगतं. आपण म्हणतो ना, ॲस्ट्रोलॉजीमध्ये जे 9 ग्रह आहेत, हे 9 ग्रह आपल्या ज्या कुंडलीमध्ये 12 घरांमध्ये बसतात, तर आपलं जीवन सांगतं. आणि असं म्हणतात ना, की तुम्हाला काय करायचं आहे, काय करायचं नाही, तुमचे नाते काय सांगतात, तुम्हाला बिमारी कोणती आहे. तशाच प्रकारे भौतिकशास्त्र आपल्याला काय सांगतं याविषयी मी किरण ठाकूर, ज्योतिष्य आणि वास्तुतज्ञ, आपल्या सर्वांसोबत बोलणार आहे. मी लगातार ज्योतिषीनुसार बोलते, वास्तूनुसार उपाय सांगते. आज भौतिक शास्त्राविषयी सांगणार आहे. आपल्या सर्वांजवळ मोबाईल असतो आणि आपल्या घरामध्ये मोबाईल तर आत्ता आलेले आहेत समजा, पण आधी घड्याळ होती. मग घड्याळामध्ये काही आकडे राहायचे की तुम्ही ते बघून काम करायचे, की नाही बाबा आज आपल्याला पंचांगामध्ये भटजींनी हा टाइम दिलेला आहे, या टाइमवरतीच आपल्याला करायचा आहे. त्यालाच म्हणतात की विश्वाने निर्माण केलेला तो टाइम असतो आणि तो टाइम तुम्हाला तुमच्यानुसार लकी ठरतो. मग तसंच भौतिक शास्त्रामध्ये आपल्या मोबाईलवरती अचानक जेव्हा आपण काम करत आहे, कोणतंही काम असो, या आपण स्वतः युनिव्हर्सला काहीतरी रोज मागत आहे, पण ती इच्छा पूर्ण होत नाहीये, पण अचानक तुम्हाला 11-11 जर दिसत असेल, तर तुम्ही समजायचं की तुम्ही योग्य मार्गावर आहे. 11-11 हा जो सकाळचा टाइम असो, रात्रीचा, लगेच डोळे बंद करायचे आणि विश मागायची पटकन, की ही गोष्ट झालेली आहे, थँक्यू युनिव्हर्स. ठीक आहे. त्याच्यानंतर 10-10 जर तुम्हाला दिसत असेल, 10 वाजून 10 मिनिटं, सकाळी म्हणा, संध्याकाळी, आणि तुम्हाला लगातार हे अंक दिसत असेल, तर समजायचं जे पण तुम्ही अध्यात्म करत आहे, ज्या पण ईश्वराची तुम्ही सेवा करत आहे, तर असं समजा की तुमचं काम होण्यात आहे आणि ते ईश्वर तुमच्यावरती सकारात्मकतेचा आशीर्वाद देत आहे. त्यानंतर 2 वाजून 22 मिनिटं हा पण आकडा जर तुम्हाला दिसत असेल दुपारच्या टाइमला, अचानक कधी पण मोबाईलवरती, तर असं समजायचं की आपली भरभराट होणार आहे. म्हणजे आपल्याकडे ज्या गोष्टीसाठी आपण तरसत आहे, आपल्याला वाटते की मला ही गोष्ट पाहिजे आहे, मी खूप झुरत आहे या गोष्टीसाठी, ती गोष्ट आपल्याला मिळणार आहे. अचानक तुम्हाला 8 वाजून 8 मिनिटं दिसत आहे की नाही बाबा, 8 वाजून आता 8 मिनिटं झालेली आहे, तर सर्वात मेन म्हणजे समजायचं, जर तुम्हाला 7:30 आहे, भरपूर इडापिडामध्ये आहे तुम्ही, लगेच त्या टाइमला तुम्ही शनी भगवानांचं स्मरण करू शकता आणि युनिव्हर्सला थँक्यू म्हणा. जे पण आकडे मी आपल्याला सांगितलेले आहे, तुम्ही हे स्वतःच्या मोबाईलवरती वॉलपेपर सुद्धा लावू शकता. पण जेव्हा तुम्हाला हे आकडे दिसतात, समजायचं युनिव्हर्स संकेत देत आहे. म्हणून मी नेहमी सांगत असते की विश्वास, हे विश्व सगळं काही द्यायला तयार आहे आपल्याला. फक्त आपला विश्वास तेवढा पाहिजे आणि आपल्याला घेता आलं पाहिजे. धन्यवाद.